दोन्ही टीमचे 12th मॅन कुठली टीमची गावदेवीचे आलेत रॉयल स्ट्रायकर. हे असं बक्षीस ठेवायला पाहिजे खरं म्हणायला गेलं आयोजकांच्या वतीने. 12वा प्लेयर पुढची मॅच लागायच्या आतमध्ये जर आला तर त्याला बक्षीस. सांगतोय काय अरे बाबा कोणी बसा पण नावं सांगा एकदा. तुम्हाला मी तीच सांगतोय तुमच्या वैयक्तिक पारितोषिकांपासून तुम्ही वंचित राहाल. आमचा काही प्रॉब्लेम नाहीये आम्ही ऍडजस्ट करतो. परंतु लाईव्हला जे रेकॉर्ड जात आहे त्याच्यावरती तुमची नावे चेंजेस झाली तर तुमचा रेकॉर्ड तसा येणार नाही हे तुम्हाला सांगून देतो. त्याच्याकरता तुमचा 12th मॅन वारंवार आम्ही बोलवतो येतच नाही. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय हर्षल चकोर सर उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. हर्षलजी चकोर सर आणि वळूया मॅच कडे जिथे आवाज जोडला जाईल. द व्हॉइस ऑफ बदलापूर श्रवणजी धुमाल सर. यस थँक्यू सो मच. एक बिग बॅटल मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी पॅन्थर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला आपण पाहताय रॉयल स्ट्रायकर या दोन टीमच्या दरम्यान हे बिग बॅटल एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करते मैदानाच्या आतमध्ये रॉयल स्ट्रायकर संघ. त्यांच्या मागे अनंत वाघ मास्टर माइंड ऑफ अंबरनाथ मॅगीला आपण पाहता. ओ या वेळेला शरीरापासून दूर ठेवलाय अवे फ्रॉम बॉडी. वाईड यॉर्कर हाताळायचा होता टप्पा पडल्यानंतर सरळ रेषेत जाऊन विसावलाय. मॅगीच्या हातामध्ये डॉट बॉल. डीजे मास्टर हे गाणं आता या मॅचला झालं पाहिजे. बक्कासूर फिल्डरच बॅटरच तसा आहे बघा. मगाशी मॅन ऑफ द मॅच त्याच्या टी शर्ट वरतीच बक्कासूरचं नाव आहे. रमेश नाव आहे त्याचं. प्रमेशला पण पाहता स्विच शीट केलाय. हो इथे डेंजर एंडला थ्रोफेकी झाली होती. स्ट्राईक एंडला धाव कंप्लीट झाली आणि स्वतःच आणि संघाचं इथे खातं खुलं केलंय. अकाउंट ओपन केलंय बॅट्समन प्रमेशनं. येस कॅच साठी थर्ड अंपायर रेफर केला गेला. तिसऱ्या पंचाची मागणी इथे करण्यात आली आहे. चला अगदी टेक्निकल टीम आमची आमच्या समोर जोडली गेली आहे. ओम साई येस बॅटकट आहे की नाही हे आमच्या टेक्निकल रूम मध्ये नक्की चेक केलं जातं. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आमचे हेमंत सरत आमचे अरविंद सरत ओमसा MTC लाईव्ह.in या वाहिनीच्या माध्यमातून. येस बॅट्समन सेफ असेल. त्याला कोणत्याही प्रकारचा विलंब करायचा नाहीये. कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्रा वेळ खर्च करायचा नाहीये. 3 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला रॉयल स्ट्रायकर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला गावदेवी पॅन्थर्स या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. सचिन आणि प्रमेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक चौथा बॉल सचिन थैया गोलंदाजी ट्रॅक वरती. रोहितला पण पाहता या वेळेला देखील जणू काय बॅटरला डॉमिनेट करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये रोहितच्या माध्यमातून करण्यात येते. ओमसाई MTC लाईव्ह.in ही वाहिनी आपण पाहताय. क्वालिटी विथ क्लॅरिटी. मलंग टेनिस क्रिकेट संपूर्ण टीम आपण पाहता चांगलं काम करते. चांगलं वर्क आमचे हेमंत सर आमचे अरविंद सर आमचे लक्ष्मण सर आणि प्रशांत सर हे चारही पंच भरपूर चांगलं वर्क त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. त्यानंतर आमचे डीजे ऑपरेटर डीजे अनिल कोळी त्यांचं देखील आभार. आमच्या आवाजाची काळजी त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. या वेळेला ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल. अंपायर सिग्नल. ICC नियम क्रमांक 25 चं इथे उल्लंघन करत असताना
अंपायर सिग्नल दॅट्स अ वाईट बॉल. तर नंतर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ऑल ओव्हर स्पर्धेमध्ये अप्रतिम क्षणचित्र टिपणारे ऑफिशियल फोटोग्राफर अर्थातच सॅम लोंडे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं भरपूर चांगले क्षणचित्र टिपले जात आहेत. अप्रतिमा स्ट्रोक, जणू काय सुईमधून धागा काढावा असा गॅप मधून बॉल काढलाय. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर. साईड आर्म साठी तिसरा पंचांची मागणी इथे करण्यात आली आहे. बॅट्समन रिव्ह्यू असेल आमच्या टेक्निकल रूम मध्ये नक्की चेक केलं जात आहे. शोल्डर अँगल, चेस्ट आर्म गोलंदाजी, सर रिलीज कुठून होते बघा. शोल्डरच्या खालून जर मारत असेल तर ठीक. कालपासून पुन्हा एकदा सांगतोय, किती कोणी काही बोलू दे, थर्ड अंपायर आणि टेक्निकलचा रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही अनाउन्समेंटच करत नाहीत. यस फॅर डिलिव्हरी. चौकार आलाय सचिनच्या बॅट मधून. दोन्ही टीमने एक एक रिव्ह्यू घेतलेला आहे, गमावलाय आणि आता फक्त आणि फक्त पंच तिसऱ्या पंचाची मागणी करू शकतात. दोन्ही टीमने रिव्ह्यू गमावलाय. बक्कासूर अर्थातच प्रमेशला पण पाहत आहे नॉन स्ट्राईक इनला आणि सचिनला पण पाहत आहे स्ट्राईक इनला, ज्याच्या बॅटमधून नुकताच चौकार आलाय. Sachin on a strike, still one to go. Oh, switch it. A shot third रेझर मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक पहिला कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्या गेल्यात. बिनबाद 6 अंकावरती 6 रन लॉस ऑफ 0 विकेट फर्स्ट कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम रॉयल स्ट्रायकर जयश्री साई 11 यस डीजे. आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स सोबत संपर्क साधा. रोज 11 टीमचे कॅप्टन. यानंतर दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला शौर्य 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला श्री समर्थन आणि त्या मॅच नंतर आपण बॉल आउट हालो हालो चिक हालो चिक हालो चिक. दुसरं षटक पहिला बॉल बक्कासूर ऑन साइडला पॅडल स्वीप केलाय.
हॅलो चिक हॅलो चिक. यस समोरच्या दिशेनं सचिनच्या पाठमधून तडाखा. गायकर्स प्रीमियर लीग 2025 चा ब्रँडेड चौका. सचिनला बरोबर चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. साहिलचा बॉल यावेळेला देखील अक्रॉस द बाटनास तो खेळायचा होता. सिंगल एकवटली जाईल. सिंगलच्या साथीनं संघ जाऊन पोहोचलाय डबल डिझिट मध्ये दुहेरी अंकामध्ये 12 अंकावरती 12 रन्स. 12 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप जोडल्या गेल्यात. हॅलो रोज 11 टीमचे कॅप्टन, चला या आपण इकडे वरती या. तुमच्यासाठी काही इन्स्ट्रक्शन आहेत ते फॉलो करा आपण. नेक्स्ट बॉल समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. वाईड लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर रिकाम्या जागा भरा असं सांगत असताना बॅट्समनच्या बॅटमधून हा ब्रँडेड चौका. पतन धक्का क्रमांक लागलाय पहिला. ज्या बाटच्या बाटर मधून धावा येत होत्या त्या प्रमेशला महागारी परतावलंय. नवीन बॅट्समन कार्तिक मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय तब्बल 3ऱ्या क्रमांकावरती. कार्तिकच्या खांद्यावरती आता संपूर्ण जबाबदारी या. पुढे सरसाव स्ट्रोक केलाय ऑन साइडला. काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधून बॉल गोळीच्या वेगाने फरार. धावा मिळतील 4. स्पीडअप करा विनंती असेल. बरेचसे मान्यवर आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत. मान्यवरांची मांदियाळी आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं असं हे ऐतिहासिक क्रीडांगण. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान मान्यवरांचा इथे शुभागमन झालाय. दरम्यान या ठिकाणी आदरणीय राहुलजी पवार यांचं आगमन झालंय. विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्या समेत आदरणीय ॲडव्होकेट संदीपजी पराडे यांचं सुद्धा आगमन झालं. यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. बरेचसे मान्यवर या स्पर्धेला भेट देत असताना अतिथी देव भव.
चेंडवेग या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. डीप स्वीप कव्हर, बाउंड्री लाईन लगत चांगली फिल्डिंग. टाळ्यांचा कडकड 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 कडकडाट मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना गौतम पॅंथर या टीमचा तिसरं षटक प्रगती पथावर. तिसरं षटक आपण पाहता प्रगती पथावरती. गौतम पॅंथर्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना रॉयल स्ट्रायकर जयश्री साई 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. नेक्स्ट बॉल बॉर्डर तयार. सचिन ऑन अ स्ट्राइक. पुढचा बॉल स्विचिटचा प्रयत्न. या वेळेत देखील बॅट अँड बॉलचा संपर्क होणार नाहीये. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. अंपायर सिग्नल दॅट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव टीमच्या टोटल मध्ये बहाल केली जाते, ऍड केली जाते. इथे घडलंय काय पाहणं गरजेचं आहे. शौर्य 11 आणि श्री समर्थन. विनंती असेल आपण लगेचच टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करणार आहोत. शौर्य 11 आणि श्री समर्थन टॉस साठी यायचं आहे. समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये फिल्डर एकाच ऍक्शन मध्ये बॉलला कॅरी केलाय. धावबादच्या स्वरूपात फलंदाजाला परतावा लागेल. बिग विकेट बिग लॉस. ज्या वाघासाठी जाळं रचलं गेलं होतं त्या वाघाला आता जाळ्यात अडकवलं गेलंय. मोठा मासा गळाला. सचिन बॅक टू द पॅव्हेलियन. बॅट्समन स्ट्राइक इन ला आपण पाहताय. गणेश बाची टॉपेज स्क्वेअर अग्रेजर मध्ये फिल्डर एकदा कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न डेंजर एंडला थ्रो फेकी आणि इथे घडलंय काय. दुसरी कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये झाडाखाली अहो बाबा अहो ते सर यस पंच दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद असेल. एक धाव कंप्लीट झाली. स्ट्राइक इनला बॅटर आउट. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये एकच धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते आणि या एका धावेच्या साथीनं संघ जाऊन पोहोचला 30 अंकावरती. 30 रन्स. किशन मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला तब्बल 5व्या क्रमांकावरती. इन ॲट नंबर 5 किशन ऑन अ स्ट्राइक. ओ पहिला बॉल इथे फेस करत असताना लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल सीमा पार. शेवट इथे गोड केलाय. शेवट केलाय चौकारानं. करत असताना टीम रॉयल स्ट्रायकर जयश्री साई 11 या टीमने धावा बनवल्या 34 आणि 35 धावेचं माफक लक्ष उभं केलंय गौतम पॅंथर्सच्या टीमच्या अगेन्स्ट. चला शौर्य 11 टीमचे कॅप्टन आणि श्री समर्थन 11 टीमचे कॅप्टन
आपण लगेचच या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येस लाईटमॅन लाईट चालू करा आपण. फ्लड लाईट ऑन करायच्यात. चला श्री समर्थन आणि शौर्य 11 आपण लगेचच या. टॉस आपण करतोय दुसऱ्या मॅचचा. त्याच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला संदीपजी भराडे साहेब यांना विनंती असेल या आपण आपल्या शुभ हस्ते टॉस आपण करतोय. संदीप साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल इथे केलं जातं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. श्री समर्थन त्यांच्या अगेन्स्ट शौर्य 11 संदीप साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल इथे करण्यात येते. Swing the coin. टॉस जिंकलाय टीम. From team Shri Samarthan and elected to field first. Yes sir. या ठिकाणी आदरणीय संदीपजी पराडे सर उपस्थित झालेत. ऍडव्होकेट आपण पाहतोय संदीपजी पराडे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. अनंत वाघ मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक येईल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. पंचांचा हिरवा कंदील. लेट्स प्ले गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट both the team and show the good game, show the quality cricket. Very first ball, पहिला बॉल पुढे सरसावून फटक्याला ट्रॅव्हल करायचा होता. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पहिलाच बॉल डॉट. ऍडव्होकेट संदीपजी पराडे सर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर या ठिकाणी राहुलजी पवार सर उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. यस रॉयल स्ट्रायकर या टीमला आपण 2 धाव्यांची पेनल्टी दिली आहे. मिड ऑफ रिझर्व मध्ये 10 डेंजर येईल थ्रो फेकी आणि बॅट्समन OUT फलंदाज मॅगी बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का लागला. बिग विकेट, बिग लॉस. मोठा मासा ज्या वाघासाठी जाळ्या रचला गेलं होतं त्या वाघाला जाळ्यात अडकवण्यात आलाय. नेक्स्ट बॉल. न्यू बॅट्समन 3ऱ्या क्रमांकावरती बाबू. स्विच हिटचा प्रयत्न. सुपर हिट.
बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, शॉर्ट पॉइंट आणि गलीच्या मधून बॉल फरार, धावा मिळतील 4. चौकार आला बॅट्समन बाबूच्या बॅटमधून. पुन्हा एकदा स्विच हिट केला. क्या बात आहे, अप्रतिमा फटका, जणू काय सफरचंदावरून सुरी फिरवावी असा देखणा स्ट्रोक, धावा मिळाला 4. चौकार. पस्तीसचा लक्ष अगदी पूर्वार्धामध्ये 34 बनवल्या गेल्या होत्या. 18 मध्ये 35 करायच्या होत्या. समर्थन आली होती, समर्थन आया था नहीं, वो नहीं मालूम, मैं इधर ही था, मैं हाथ भी दिखाया आपको. शेवटचा एक बॉल, स्विच हिट. क्या बात है, कन्झिक्युटिव्ह 3 इनर ओव्हर सलगचा येणारा हा तिसरा दमदार, दर्जेदार, रुबाबदार, शानदार GPL चौकार. बारा प्लस 2 फलकावरती धावा आपण पाहता 14. प्रत्येक टीमला आम्ही फायनल शेवटचा कॉल देत असतो की लगेचच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, लगेच आमच्या व्यासपीठावरती या. ज्या प्रकारे रॉयल स्ट्रायकर जयश्री साई 11 या टीमला 2 धाव्यांची पेनल्टी दिली, त्याच प्रकारे टीम शौर्य 11 या संघाला देखील आम्ही 2 धाव्यांची पेनल्टी देणार आहोत. आणि नेक्स्ट मॅच आपल्याला 3 षटकांचा पाहायला मिळेल. श्री समर्थन आणि त्यांच्या आगे शौर्य 11, 2 धाव्यांची पेनल्टी शौर्य 11 या टीमला देखील देण्यात येईल. 35चं लक्ष, 14 लागल्या गेल्यात, 21 करायच्यात 12 मध्ये. 12 बॉल 21 ची गरज आहे मॅच मध्ये. 10.50च्या रिक्वायरमेंटने बॅटिंग करायची आहे. ऋषी गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय, रफ्तार का राजा म्हणून ऋषीकडे पाहिलं जातं आणि तोच ऋषी बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ओ या वेळेला पहिल्या बॉल वरती विकेटचं पतन, फलंदाज क्रमांक दुसरा बाबूच्या स्वरूपात साहिल मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. साहिल आणि शैलेश अशी जोडी मैदानामध्ये आहे. नॉन स्ट्राईक एंडला शैलेश, ज्याच्या बॅटमधून 3 बॉलवरती 3 चौकार आपण पाहिलेत. आणि आता स्ट्राईक एंडला मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच साहिलला आपण पाहतोय.
नेक्स्ट बॉल साहिल तयार. आल्या आल्या आपला बॅटचा फेस ओपन करायचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेट डेझर मध्ये फिल्डर आणि या बॉलवरती सिंगल. सिंगल आली. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे फलंदाज बाद. विकेटचा पत्ता द्या. निहार डाऊन स्ट्राइक एंडला. स्ट्राइक एंडला शैलेश ज्याच्या बॅटमधून 3 बॉल 3 चौकार आल्यात. हा बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळाला. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. टर्न करायचा प्रयत्न. इथे डेंजर एंडला थ्रोफेकी झाली होती. शेवटच्या मोमेंटला फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचला. सिंगल कंप्लीट. विकेट सिंगल विकेट पुन्हा एकदा सिंगल. स्टील 2 टू गो. दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. निहार तयार. चला स्पीडअप करा ऋषी. यावेळेला देखील घडलंय काय. पुन्हा एकदा सिंगल. एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. यावेळेला देखील सिंगल कंप्लीट. 17 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 17 रन्स. अर्धा पल्ला गाठला. अर्धा पल्ला अजूनही गाठायचा आहे. 50% धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या होत्या. शेवटचा 1 बॉल. 18 अजूनही करायच्या 7 मध्ये. हा बॉल भरपूर महत्वाचा. हा बॉल भरपूर निर्णायक आहे. या बॉलवरती संपूर्ण मॅचचे चित्र अवलंबून असतील. कारण की 7 बॉल मध्ये 18 करायच्यात. जर या बॉलवरती एखादा चौकार एखाद्या एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव आली तर मॅचचं चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळेल. पण जर या बॉलवरती विकेट अथवा डॉट आला तर प्रेशर नक्कीच निर्माण होईल बॅटिंग करत असताना गौदूर पॅन्थर्स या टीम वरती. सात बॉल 18 ची गरज. सात बॉल 18. शेवटचा बॉल. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. इथे घडलाय का. रिले कॅच करण्याचा प्रयत्न झाला होता पण सचिन कडून इथे चूक घडली आहे. आणि या चुकीचं रूपांतर या सिंगल मध्ये. अगदी मॅचचं चित्र जर आपण पाहायला गेलं ना तर 18 मध्ये 35 करायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या. त्यामध्ये पॅनल्टीच्या 2 ऍड करण्यात आल्या. अर्थात पहिल्या षटकामध्ये 14 धावा होत्या. 12 मध्ये 21 ची गरज असताना अवघ्या 4 धावेचा षटक आपल्याला पाहायला मिळालं. आता समीकरण 6 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी धावा अकराच्या 17. 17 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 6 balls.
50% धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. 6 बॉल 17ची गरज या मॅच मध्ये. हा फलंदाज खऱ्या अर्थानं एकेरी हाती खिंड लढवतोय, एकेरी हाती तलवारबाजी करतोय, एकेरी हाती या मॅच मध्ये आपली पकड मजबूत करतोय. नाव त्याचा शैलेश. शैलेशचा जर विचार करायला गेला तर अद्याप संयमी क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. 14 धावा त्याच्या बॅटमधून इंडिव्हिज्युअल आल्यात आणि संघ 18 अंकावर जाऊन पोहोचला. 6 बॉल 17ची गरज. शैलेश स्ट्राइक इनला तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अमित. 6 बॉल 17. पहिला बॉल. अमितला आपण पाहत आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. 17 धावा डिफेंड करायच्यात या टीमला. पहिला बॉल स्विच हिट. पहिल्या बॉलला संघर्षाला सुरुवात, मेहनतीला सुरुवात, आक्रमकतेला सुरुवात, संघर्षाचा शृंखनाद करणारा हा संघर्षमय चौकार. मध्ये 17 करायच्या होत्या, 1 मध्ये 4 आल्यात. आता 13 करायच्यात 5 मध्ये. धावा करायच्या 13 बॉल शिल्लक आहेत 5. पाच बॉल 13 असं समीकरण. हा देखील बॉल निर्णायक असेल. नेक्स्ट बॉल अमित वर्सेस शैलेश. शैलेशचा जर विचार करायला गेला तर 18 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 22 धावा टीमची टोटल. पुन्हा एकदा स्विच हिट करायचं होतं यावेळेला. डीप पॉइंट रेझर मध्ये फिल्डर. इथे घडलंय काय, घडलंय काय आणि बघता बघता 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी दिवसा ढवळ्या इथे धावा चोरी होत आहेत. गुड कॉलिंग अल्सो. सहा 17 5 13 आता 4 11. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 4 बॉल 11ची गरज. 4 बॉल मध्ये 3 चौकारांची आवश्यकता. चार बॉल 11. चार 11ची आवश्यकता असताना प्रेशर प्रेशर. अंपायर सिग्नल नो बॉल. इथे घडलंय काय. येस आय थिंक पिचिंग खराब असेल.
पंचांचा पंखा फिरलाय, पंचांचा हेलिकॉप्टर फिरलाय. 4 बॉल 10 ची गरज. 6 मध्ये 17 करायच्या होत्या, 5 मध्ये 13 करायच्या होत्या, 4 मध्ये 11 करायच्या होत्या, 4 मध्ये 10 ची गरज. नेक्स्ट बॉल, बॅट्समन तयार. शैलेश ऑन अ स्ट्राइक. फ्रीडचा बॉल पाड्यात स्वीप करायचा होता, नाही जमला. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न होईल का इथे? दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. तीन बॉल 9 असं समीकरण आपण पाहत आहे. चला स्पीडअप करा, विनंती असेल. अजून भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायच्यात, हे देखील विसरून चालणार नाहीये. 5 ते 6 मॅचेस आजच्या या रजनीमध्ये आपल्याला कव्हर करायच्यात. तीन बॉल 9 ची आवश्यकता असताना आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सल्यूट ठोकलाय. फलंदाजाला परतावा लागेल. आणखीन एका विकेटचा पता. जर 2 मध्ये 9 बनल्या गेल्या तर गावदेवी पॅन्थर्स हा संघ विजयी. जर 2 मध्ये 7 बनल्या गेल्या तर रॉयल स्ट्रायकर हा संघ विजयी. आणि जर 2 मध्ये 8 बनल्या गेल्या तर सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. त्या बात आहे, सुपर. हा बॉल भरपूर महत्वाचा, मॅचची चित्र बदलवणारा हा बॉल. 2 बॉल 9 या बॉल वरती मॅचची संपूर्ण चित्र अवलंबवण्यात. 2-9 ची समीकरण. नेक्स्ट बॉल इथे पाहावं लागेल. फलंदाज बाद. आता 1 बॉल आणि 9 ची गरज. औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. चला बॅट्समन लगेच इंटर व्हा. या वेळेला सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये. या 35 धावा डिफेंड करत असताना रॉयल स्ट्रायकर या टीमनं विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचं खूप खूप आभार. व्हेरी वेल प्लेड बॉयज टीम रॉयल स्ट्रायकर अँड हार्ड लक बॉयज टीम गावदेवी पॅन्थर्स. चला हॅलो, रॉयल स्ट्रायकर्स टीम आपला कॅप्टन पाठवा मंचावरती. तो द्या. मॅन ऑफ द मॅच शबरे 11 फिल्डिंग सेट करा आपण. या ऋषी ठरला मॅन ऑफ द मॅच. चला ऋषी, आपण या आपल्या मानाचा, आपल्या हक्काचा, आपल्या सन्मानाचा मान ऑफ द मॅचचा किताब आपण कलेक्ट करायचा. ज्याला गोलंदाजी करत असताना दुसरं षटक हाताळलं, अवघ्या धावा खर्च केल्या 4. चांगली गोलंदाजी, अगदी टर्निंग पॉइंट षटक ऋषीचा आपल्याला पाहायला मिळालं. ऋषी आपण आपल्या मानाचा, आपल्या हक्काचा, आपल्या सन्मानाचा
मॅन ऑफ द मॅच चा किताब पण कलेक्ट करायचा आहे. ऋषी ठरलेत मॅन ऑफ द मॅच आणि विनंती करेल आदरणीय संदीपजी पराड सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी